नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस. त्यामुळे निवडणूक कार्यालयामध्ये झुंबड आहे. ज्यांना तिकीट मिळालं आहे ते आनंदी आहेत, ज्यांना मिळालं नाही ते दुःखी आहेत. अनेकांनी दुःख गिळलं, पण अनेक लोक असे आहेत ते दुःख गिळू शकत नाहीत. ते आपला संताप व्यक्त करत आहेत वेगवेगळ्या मार्गाने. आमदार कृष्णा खोपडे, भाजपचे आमदार, ज्येष्ठ आमदार कृष्णा खोपडे यांचे पुत्र रोहित खोपडे उमेदवारी न मिळाल्याने नाराज आहेत असं दिसतंय. त्यांनी तिकीट मागितलं होतं, तिकीट मिळालं नाही. त्यामुळे नाराज खोपडे यांनी, म्हणजे रोहित खोपडे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचं मेंबरशिपच सोडली त्यांनी. ना बास न रहेगा ना बासुरी, भाजप नकोच म्हणाले. म्हणजे भाजपच सोडून दिली, उमेदवारी नाकारली मुलाला. कृष्णा खोपडे ज्येष्ठ आमदार आहेत, लोकप्रिय नेते आहेत पूर्व नागपुरातले. त्यांच्या मुलाने भाजपचं सदस्यत्व सोडून दिलं. याच्यापेक्षा त्यांचं तिकीट नाकारलं याची चर्चा जोरदार आहे. आता अनेकांना उमेदवारी मिळालेली नाही. म्हणजे नागपुरात फक्त भाजपच्या 151 जणांना तिकीट मिळालं असेल. त्यात काही शिंदे सेनेचे काही लोक आहेत 5-25, बाकी सर्व भाजपचे आहेत. नंतर ठाकरे सेना असेल, राष्ट्रवादी असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, अजितदादांचे, सर्व मिळून त्यांना एक हजार लोकांना वेगवेगळ्या पक्षाचं, वेगवेगळ्या काही लोक अपक्ष उभे असतील. म्हणजे 1000 लोक असतील असे की ज्यांना जे उभे आहेत. काहींना तिकीट मिळालं, काहींनी स्वतःचं तिकीट उभं केलं, अपक्ष उभे आहेत. त्यांना 1000 लोक असतील. ते 1000 लोक हवेत आहेत, म्हणजे आनंदी आहेत. बाकी ज्यांना तिकीट मिळालं नाही असे किमान 10,000 लोक असतील किमान. कारण भाजपकडे 5,000 लोकांनी तिकीट मागितलं होतं. इच्छुक होते 5,000 लोक भाजपकडे तिकीट मागितलं. तेवढेच लोक काँग्रेसकडे गेले होते तिकीट मागायला. त्यामुळे म्हणजे तिकीट न मिळाली संख्या फार मोठी आहे. आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी एक आदेश काढला की नेत्यांच्या मुलांना तिकीट द्यायचं नाही. नेत्याच्या मुलींना तिकीट नाही. आमदार, खासदार, मोठे नेते यांच्या मुलींना तिकीट नाही. त्यामुळे या नेत्याच्या मुलींची मोठी पंचायत झाली आहे. आता आमदार खासदाराचा मुलगा असणं किंवा मुलगी असणं हा गुन्हा आहे का? त्याने तिकीट का मागू नये? दुधारी तलवार आहे. म्हणजे तिकीट दिलं तर तुम्ही म्हणता घराणेशाही आहे. तिकीट नाही दिलं तर पोरं नाराज होतात. पण हे फक्त भाजपमध्येच आहे. हे नेत्यांना तिकीट द्यायचं नाही, हे फक्त भाजपमध्ये प्रकार आहे. भाजप 16 पक्ष आहे. इतर पक्षामध्ये ही भानगड नाही आहे. म्हणजे दादांच्या राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी, अजितदादांच्या राष्ट्रवादी पुण्याचे दीपक मानकर यांच्या दोन्ही मुलाला तिकीट मिळालं आहे. दोन्ही मुलांनी तिकीट घेतलं आहे. एकाने भाजपकडून घेतलं आहे, एकाने राष्ट्रवादीकडून घेतलं आहे. म्हणजे भानगडच नको. एकाने भाजपकडून घेतलं, दुसऱ्याने राष्ट्रवादीकडून घेतलं. आता पंचायत बापाची आहे.
की बाप कोणाचा प्रचार करणार, भाजपवाल्याचा की राष्ट्रवादीवाल्याचा? बाप धर्मसंकटात आहे. पण एक गोष्ट आहे, भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे, संस्कारातला आहे, असं आतापर्यंत बोललं जायचं. पण यावेळेला उमेदवारीच्या निमित्ताने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जे संतप्त प्रदर्शन केलं ते पहिल्यांदाच झालं आहे. म्हणजे याच्या आधी भाजपमध्ये असे प्रकार होत नव्हते की तिकीट मिळालं नाही म्हणून अंगावर आले. काल हे ज्यांनी काल यादी यायची होती, पण ते काय येणार हे भनक लागली होती कार्यकर्त्यांना. अनेक कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घरावर गेले होते. तिथे बावनकुळे आले, चंद्रशेखर बावनकुळे, तेव्हा त्यांनाही घेराव घातला. म्हणजे कार्यकर्ते आता मग तिकीट मिळालं तर घेऊ वगैरे अशी भानगड नाही, तिकीट पाहिजेच. भाजप आता काँग्रेसच्या म्हणजे काँग्रेसयुक्त भाजप झाला आहे. हे प्रकार आधी काँग्रेसमध्ये व्हायचे कमी अधिक प्रमाणात, पण यावेळेला हाईट झाली. म्हणजे तिकीट न मिळाल्याने नाराजांची संख्या काही हजारामध्ये आहे. आता नागपुरातच आहे असं नाही, सर्वत्र आहे. पुण्यात आहे, नाशिकमध्ये आहे, मुंबईत आहे. उमेदवार व्हायची अनेकांना खास आहे. उमेदवार होऊन ते जनतेची किती सेवा करतील तो भाग वेगळा, पण त्यांना नेता व्हायचा आहे, त्यासाठी ही धडपड आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.